आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. छान दिसतंय. वा बाजूला. मग छानच दिसतोय. जळू नका तुम्ही. आमरे व्हाईट चहा टाका. हो टाकलाय. वाघमारे ओके दिसताय तुम्ही पण. मला सांगा, तुमच्या आत्यानं कधी काही काम केलंय का या घरात, का फक्त झोपायचंच काम केलंय? अहो काय झालं, हसताय काय? उत्तर द्या की. तू असं काय विचारलंस? मला सांगा, तुम्ही त्यांच्या हातचा कधी नाश्ता तरी केलाय काय? म्हणजे काही खाल्लंय? कधीच नाही. मग चहा तरी पिलाय का? काहीच नाही. बरं ठीक आहे, थांबा, आलोच मी. आता काय करतोय काय माहित. अहो तुम्ही काय करता इकडं? तुम्हाला काय पाहिजे का? पाणी, चहा? अहो आई काय नाही, मी सहजच आलो होतो. तुम्ही तुमचं काम करा. बर चहा ठेवलाय, होतोय, देते लगेच. बरं दे. आई चहा पावडर दे ग. काय ग सुनंदे, तू काय आता दुपारचं जेवणच देते काय मला? अजून नाश्ता झाला नाही बी. काय बाया, नाश्ता नाही काय ना काय. सुनंदे, सुनंदे, तुला ती ब्लड प्रेशर का काहीतरी होतं, ती बरं आहे नव्हतं आता? अगं गॅस मोर एवढा वेळ उभी राहत जाऊ नको. आमरे तुला बी कळत नाही मी ग. मामी मला नाश बोक्या. कसा आहेस पिल्लू तू? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग रे. मला भेटी नाही दिलं तुम्ही. बाबू आत्याबाई, मी काय म्हणतोय, आईंची तब्येत आज जरा जास्तच खराब आहे ना? अहो चांगली आहे की माझी तब्येत. अहो आई, असं काय करताय? आजारी आहे ना तुम्ही? अमृता. हो हो अगं आई, तुला नाही बी सकाळी खोकला येतोय. आजारी आई हो. तेव्हा ना, आजचा नाश्ता तुम्हीच करा. अहो तशा पैशाने सांगताय, ही काय मी करतेच की नाश्ता. ती करते की हे काय सगळं समजून मी बनवते. अहो आई, आता काल खाल्ले की तुमच्याच. आज जरा आत्याबाईंच्या आजचं खाऊ की. 6 महिन्याच्या जावयासाठी एवढं तरी करतीलच की त्या. होय होय होय, करणार ना? करणार करणार. करते की. काय भारी नाश्ता करते मम्मी. मग सांग बनवायला. मम्मी कर की. एवढे महिने झाले तुझ्या हातचा नाश्ता नाही खाल्ला. बघा रत्ने, कांदा भजी सोडून काय बी कर, कारण कांदा भजी तू केलं तर ह्याला तुटायचे नाही, थोडी जरा लय तोडल. कळलं. आई, अमृता, तुम्ही जावा, आराम करा. साखर खात जावं ते सांगितलं. मी मदत करतो तुला. आत्याबाईंच्या हातचा नाश्ता खायचा.
तवा मी येतो की आंघोळ करून, तेच म्हणलं मी. आंघोळ करतो. बेस्ट ऑफ लक. करा करा करा, पटपट करा. भूक लागल्या, सकाळ झाली, किती उशीर झाला. मम्मी कांदे पोहे कर, कांदे पोहे. चहा. हा, चहा पाहिजेच की नाश्ता झाल्यावर. बरोबर बरोबर. हा तात्या साहेब. कशी आहे आमची लेक? हा ठीक आहे आता. जरा बंगल्यावर आहे, अर्जंट आहे. बरं तात्या साहेब, आलोच. हो आत्याबाई, होय होय, ठीक आहे. पटपट पटपट नाश्ता करायचा आणि सगळ्यांना द्यायचा काय. वाघमारे, तात्या साहेबांनी अर्जंट बोलवले, मी लगेच जाऊन येतो. लागा का मला? होय होय, ठीक आहे. लवकर लवकर लवकर. ते पोलिसांना फोन करा, विचारा. किती दिवस घरात बसायचंय आम्ही? कंटाळा आलाय घरात बसून बसून. चौकशी करा, विचारा त्यांना. आता पोलीस त्या हल्लेखोरांची माहिती घेतीलच. त्यात त्यांचं समाधान झालं तर कदाचित ते तुम्हाला परमिशन देतील. हे काय चाललंय? ते पत्रकार आहेत, त्यांना तुमच्याशी संवाद साधायचा होता. तात्यासाहेब, हो तात्यासाहेब, तात्यासाहेब 2 मिनिटं. खुसपुडे, सोडा त्यांना. चल चल. बोला, काय म्हणतो? तात्यासाहेब, तुमच्यावर हल्लावून बरेच दिवस झाले, पण अजूनही आरोपी मोकाटे सुटलेत आणि तुमच्यावर पोलिसांनी बरेचसे निर्बंध घातले. याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? घडलं ते घडलं, पण आता कायदा आणि सुव्यवस्था पण पाळली पाहिजे. प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. हल्लेखोरांबद्दल नवीन काय माहिती मिळाली का? जाधव साहेब आले, त्यांना विचारा हल्लेखोरांबद्दल माहिती काय ते. जाधव साहेब, द्या माहिती. जाधव साहेब, हल्लावून बरेच दिवस झाले आणि आरोपी मोकाट फिरतायत. त्यांच्यावर काय कारवाई झाली, याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? हे बघा, आमचा तपास चालू आहे आणि आरोपींवरती कोर्टामध्ये केस चालू आहे. आणि त्याचा अर्थ असा नाही की धोका टळलाय. आणि त्यात गणपती आले. पोलीस डिपार्टमेंटवरती किती ताण असतोय तुम्हाला नवीन नाही. तुमचा मुद्दा बरोबर आहे की लोकांना असुरक्षित वाटू शकतो आणि त्यासाठी आम्ही हवे ते प्रयत्न करू. हा, त्यासाठी काही बंधनं घालावी लागतील, पण हे सणासुदीचे दिवस संपले की बंधनं शिथिल करू. माझ्यावर हल्ला झाला त्याचं मला काही वाटत नाही. पत्रकार मित्र, असे अनेक हल्ले झेललेत मी. मला राहून राहून एका गोष्टीचं वाईट वाटतं की धाडसी पोलीस मंजू वाघमारे, राहून राहून आम्हाला तिची काळजी वाटते. तिला न्याय मिळाला पाहिजे, तिचं कौतुक झालं पाहिजे. ये 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 सत्य, ये ये ये. ये. नमस्कार तात्या साहेब. कशी आहे मंजूची तब्येत आता? बरी आहे, हळूहळू जखमा भरतात. हा आहे त्या लढवय्या मंजू कॉन्स्टेबलचा नवरा. अगदी मनोभावे तिची सेवा करतोय दवाखान्यात. आम्हाला याचं केवळ कौतुक कौतुक केवळ कौतुक वाटतं. खरं तर न्याय मंजूला नाही, या दोघांना मिळाला पाहिजे. सत्यजित साहेब, कशी तब्येत आहे आता? ड्युटीवर जॉईन करणार आहेत का नाही? कधी सोडणार? कधी येणार आहे ड्युटीवर? ड्युटी जॉईन करणार आहेत त्या? हे बघा, एक मिनिट इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. हे बघा, असं गडबड गोंधळ गर्दी करून काही होणार नाहीये. आम्हाला जसे क्लू मिळतील तशी प्रेस नोट आम्ही रिलीज करू. हं, तुम्ही या. ओके, चला निघतो आम्ही साहेब. धन्यवाद साहेब, धन्यवाद. सांभाळून जा. तात्यासाहेब, मी तुम्हाला हेच सांगायला आलो की आता आरोपींना कोर्टात सोमवारी हजर करतोय.
आणि तुमची साक्ष खूप महत्वाची असणार आहे. साक्ष देणार मी. खऱ्याची बाजू आहे आपली. आपण सगळे मिळून त्यांना खडी फोडायला पाठवू. हो, पण मला हे पण सांगायचं की धोका अजून टळलेला नाही, त्यामुळे तुम्ही काळजी घ्या. हा सत्यजितराव, तुम्ही मंजूची काळजी घेतायच, पण आमचा एक निरोप द्या. तिलाही म्हणावं स्वतःची काळजी घे. हा होई जाधव साहेब. येऊ? तात्यासाहेब येतो. सत्या, काय झालं तात्यासाहेब? नाही म्हणजे तुम्ही असं अर्जंट का बोलवलं? ते जकात नाक्याचं गणेश मंडळ आहे ना, हा. ती महाआरती आहे. तिथली महाआरती दरवर्षी मी करतो. आता यावेळेस मला जमणार नाही, या पोलिसांच्या बंधनांमुळे जाता येणार नाही. तू जावं, मंजूला घेऊन जा. तुम्ही दोघं जोडीने जा, करून टाका महाआरती. बरं ठीक आहे तात्यासाहेब, तुम्ही म्हणाल तसं होईल. येतो मी. जोडीने जा. होय. हा. काळजी घ्या तात्यासाहेब. तुम्हा माया लिकींचा काय कट शिजतोय ती मला खरं खरं सांगायचं. तो सत्या अजून बी ह्या घरात का हाय? कशाला थांबलाय? अगं आते, तो त्याच्या मनानं थांबलाय. आणि आत्ते, जावई येतो ह्या घरचा, हक्कच आहे त्याचा थांबायचा. हे तो ह्या घरात आल्यापासून का नाही लई चराचरा करायला लागलीस. कसला हक्क ग? कसला हक्क? काय ग म्हणजे घटस्फोट घ्यायची नाटकं चालल्या ती का काय माझ्या मोर? मी घाबरत नाही त्याला. तो कोण बी असून दे, भेट नाही मी त्याला. कोण हाय कोण त्यो? जावाई या घरचा. सहा महिन्याचं का होईना, जावाय तर हाय मी या घरचा. तेव्हा त्या हक्कानं मी या घरात मला पाहिजे तेवढा वेळ थांबू शकतो. आणि तुमच्यात खरंच जर हिंमत असेल ना, तर दाखवा मला घराबाहेर काढून. काय अगं कवे, स्वप्नवहिनींचं कॉल आलाय. ए सवे, तुला काय अक्कल का ग? त्याला बोर करते, नको उचलू. अगं इम्पॉर्टंट बोलायचं असेल, इकडे. हॅलो हॅलो. सवे कवे, काय ग तिकडे शांतता काय एवढी? अहो स्वप्नवहिनी, सत्यदा कालपासून घरात आलाच नाहीये. मंजू वहिनींकडे थांबलाय तो. तुला म्हणजे मम्मीच्या हातनं सुटले म्हणायचं भाऊजी एकदा लय मजा वाटायला लागली का तुम्हाला? काय काय सपने तिकडे माहेराला गेली तर गप लक्ष घाल की. रस्त्या चौकशी कशाला पाहिजे का तुला? मम्मी मला तसं म्हणायचं म्हणजे मला
सत्य म्हणजे कसं आहे ते तुमचं ऐकायचं ना समजा, आणि आता ऐकत नाही एवढंच. आहो मम्मी, आम्हाला तुमच्यासाठी वाईट वाटतंय म्हणून बोलतो आम्ही. सपना वहिनी, तुम्हाला माहित आहे का, सत्यदा घरला तर आला नाही, पण त्यानं कालपासनं एक फोन बी केला नाही बघा. अगं बाई, काय सांगते काय, एक बी फोन नाही होय. गप्पा ठेवा तो फोन. माझ्या शब्दा बाहेर जायचा, जन्माला यायचंय अजून काय. सत्या माझ्याशी कसा बी वागत असला का नाही, तरी मी त्याला आठवण करून देईल की मी त्याची आई आहे, आणि त्याच्या मानगुटीवर बसलेल्या नेबरेटचं भूत मी उतरवते का नाही ते बघा. सवे कवे, त्याला मी असं तिच्या म्हणण्याप्रमाणे अजिबात वागू देणार नाही. ह्यो शब्द ह्या माया सुर्वेचा. माया, काय ग, काय झालं? सवी कवी, काय झालंय? सत्यदादा कालपासनं घरला आला नाहीये म्हणून चिडलेत मम्मी त्याच्यावर, आणि मम्मीनं न विचारताच तिकडे राहिलाय म्हणून अजून रागवल्यात. माया, अगं सत्या तुझा मुलगा आहे, जन्म दिलायस तू त्याला. तो असा तुझ्यापासून अजिबात लांब जाणार नाही, काळजी करू नकोस. ओ चित्रकार, सत्या माझ्यापासून लांब जाईल याची काळजी लागून राहिलीच आहे मला, पण त्या नेबरेटच्या घरातले कसे आहेत ना, हे चांगलंच ठाव आहे मला. त्या नेबरेटच्या घरच्यांनी बराबर फितवलंय त्याला. आधी माझं पोरग माझ्या शब्दाबाहेर जात नव्हतं, उठ म्हणलं की उठायचं, बस म्हणलं की बसायचं, पण आज मी जसं वागायला सांगते त्याच्या एकदम उलट वागायला लागले ते. अहो, त्याचं भलं कशात आहे, वाईट कशात आहे हे मला कळतंय ना, पण त्याला कळणं झालंय. पाक येड्यावानी करायला लागले ते. मग त्याच्या अशा वागण्याचा काय अर्थ काढायचा मी? त्याच्या अशा वागण्याचा साधा आणि सोपा अर्थ असा आहे की सत्या आपली जबाबदारी खूप चांगल्या पद्धतीनं पार पाडतोय. हे बघ माया, सत्या जसा तुझा मुलगा म्हणून तुझ्या बाबतीतली सगळी जबाबदारी पार पाडतोय, तसंच आता तो मंजूचा नवरा म्हणूनही तिची जबाबदारी पार पाडतोय ना. अगं, या गोष्टीचा आपल्याला अभिमान वाटायला पाहिजे. अभिमान? अभिमान वाटल्यासारखं काय त्यात? हो चित्रकार, आणि तुम्हाला तर नवल वाटणारच की, कारण तुम्ही कधी जबाबदारीच घेतली नाही ना, ना घराची, बायकोची, ना पोरांची. माझी कधी पर्वा केली का? नाही ना. सत्य पण तुमच्याच वळणावर चाललाय. तुम्ही आणि त्या नेबरेटनी माझ्या पोराला फितवले, ही ध्यानात ठेवा. वाघमारे, घ्या, डॉक्टरांनी दिलेलं खाऊ खायचंय. सॉरी बरं का, ते मगाशी तुमच्या आत्याला मी जावई वगैरे बोललो, पण त्यांना गप करायच्या नादात बोलून गेलो मी सगळं. खरंच सॉरी त्यासाठी. हसताय? त्याला काय झालं? रोल बदलल्यासारखे वाटालेत. आजकाल तू थँक्यू आणि सॉरी लय बोलायला लागलेस. ते काय, वान नाही पण गुण लागलाय ना. होय काय? होय मग. पण सत्या, एवढा त्रास नको देऊ आत्याला. आपण 4 दिवसात जाऊ, ती परत उगाच आईला त्रास देत बसल. हा, त्रास देऊन तर बघू दे. असा कार्यक्रम फिक्स करतो ना, आयुष्यभर लक्षात राहायला पाहिजे.
तात्यासाहेबांनी महाआरती करायची जबाबदारी तर सोपवली आहे, पण वाघमाऱ्यांना ह्या अवस्थेत तिथं कसं घेऊन जायचं काहीच समजना. काही सांगायचंय का? मी आता तात्यासाहेबांकडे गेलो होतो ना, तर ते म्हणाले की त्यांना मानाच्या गणपतीच्या महाआरतीचं निमंत्रण आलंय, पण सिक्युरिटीमुळे त्यांना जाता येईना तिकडे. मग तात्यासाहेब म्हणाले की त्यांच्याऐवजी तुम्ही दोघं जोडीनं जावा, म्हणजे तुम्ही आणि मी. मला बी मगाचपासून तीच काळजी लागल्या, तुम्हाला या अवस्थेत कसं घेऊन जायचं. तात्यासाहेबांचा शब्द टाळू शकत नाही ना, त्याच्या नादात होय म्हणून बसलोय मी. आता काहीच कळलं ना काय करू. तू बस बस. तू टेन्शन नको घेऊ, जाऊ आपण. नको, अहो त्रास होईल तुम्हाला. पण तात्यासाहेबांचा शब्द कसा मोडायचा, जाऊ आपण. ठीक आहे, आणि तुम्हाला कमीत कमी त्रास होईल त्याची काळजी मी घेणार, माझी जबाबदारी.